नमस्कार, मी दीपालीज किचन या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आपल्याला 2 आठवडे झाले व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही, कारण आपल्याला ऑर्डर खूप होत्या. 20-30 किलोची ऑर्डर होती, त्यामुळे ते बनवण्यासाठी वेळ गेला, त्यामुळे व्हिडिओ करायला जमला नाही. आजची आपली ऑर्डर आहे आमच्या कराडमधील एस एम एस स्कूल हे महिला कॉलेज शेजारीच आहे. ही स्कूल खूप छान आहे. या एस-एम-एस स्कूलमधल्या मॅडम ही खूप सपोर्टिव्ह आहेत. यांनी यांच्या स्टाफमध्येही आपली खूप छान जाहिरात केली आहे. अशा सपोर्टिव्ह महिला आमच्या कराडमध्ये खूप आहेत आणि त्या मला खूप मदत करतात. धन्यवाद मॅडम. तुम्हीही गृहिणी आहात, मीही गृहिणी आहे. ज्या कामाने आपलं पोट, आपलं घर, आपल्या गरजा आणि आपलं जीवन चालतं, त्या कामाला कधीच कमी लेखायचं नाही आणि लाजायचंही नाही. ज्या समाजाचा आणि या लोकांचा आपण विचार करतो हे लोक आपल्याला काय म्हणतील, तर लक्षात ठेवा, जे तुम्ही काम करायला लाजताय ते काम तुमचं पोट, तुमच्या गरजा आणि तुमचं घर चालवते, तुमचे नातेवाईक किंवा हा समाज नाही. हा समाज काय म्हणेल या समाजाला घाबरून आपण जर घरात बसलो तर आपल्या गरजा कोण भागवणार, आपल्या मुलाबाळांचं शिक्षणाचं कोण बघणार आणि आपले हालही खूप होतील. हे लोक आपल्याला घरी येऊन सांभाळणार नाहीत, आपल्या गरजाही पूर्ण करणार नाहीत. घरात बसून स्वतःला खाण्यापेक्षा 10 रुपये कमवून संसाराला, स्वतःला, मुलाबाळांना आणि घर सांभाळण्याचा प्रयत्न करताय, ही गोष्ट लज्जास्पद नसून अभिमानास्पद आहे. लाज ही फक्त 2 अक्षरी शब्द आहे, पण त्यामुळे कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. कित्येक महिला मागं राहिल्या की मला काम करायला, हा बिझनेस करायला लाज वाटते. लोकांवर भीक मागायची वेळ येते तरीसुद्धा का आणि कशासाठी कष्ट करायला लोक लाजतात हेच समजत नाही. लाज ही भीक मागताना वाटावी, कष्ट करताना नाही. आणि माझ्या महिला म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्या कधीच कष्ट करायला कमी नसतात, याचा अनुभव मला खूप छान आहे. आमच्या कराडमधील महिला वर्गही खूप सपोर्ट करतात.